ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत आणि आता बातमी जेजूर इथली। जेजूरीत धर्मादाय आयुक्तांनी लादलेल्या बंधनांच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आलेला आहे। जेजूरच्या खंडेरायावर संक्रांत, धर्मादाय आयुक्तांनी लादली बंधनं, आता केवळ होणार त्रिकाल पूजा। भाविकांना पाद्यपूजेस करण्यात आली बंदी, केवळ काही व्हीआयपींना पाद्यपूजेस परवानगी। लिंगाची झीज होत असल्याचं दिलं कारण। धर्मादाय आयुक्तांच्या नियमांनी भाविकांमध्ये रोष, पुजारी वर्ग झाला संतप्त, बंद केले धार्मिक विधी। लिंगपूजेसाठी ग्रामस्थ पोहोचले गडावर, गावकऱ्यांची जेजुरी बंदची हाक। आणि या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी राहुल वाघ आहेत आपल्या सोबत। राहुल, त्या ठिकाणी आता नेमकी काय प्रतिक्रिया गावकऱ्यांकडून पुजारी वर्गाकडून उमटते आहे, जो ट्रस्टनं धर्मादाय आयुक्तांनी जो आदेश दिलेला आहे त्या संदर्भात? श्रुती, आपण बघितलंय की ज्यावेळेस 2 दिवसांपूर्वी धर्मादाय आयुक्तांनी जो निर्णय दिलेला होता की जी पाद्यपूजा असते खंडोबा रायाच्या मंदिरामध्ये शिवलिंगाच्या त्या ठिकाणी केली जात असते पाद्यपूजा, 3 वेळा जे मुख्य पूजा होते त्याच्या व्यतिरिक्त होणाऱ्या पाद्यपूजेला त्या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे। त्याचं कारण जे देण्यात येत होतं की आतमध्ये भाविकांना दर्शन सुलभ हे व्हावं आणि या दृष्टिकोनातून या पाद्यपूजेला बंदी घालण्यात आलेली होती। त्याचबरोबर शिवलिंगाचं जे झीज होते ते कुठेतरी थांबली जावी, त्याच्यावर ज्यावेळेस अभिषेक केला जातो दूध किंवा इतर जे द्रव्यपदार्थ टाकले जातात त्याच्यामुळे झीज होत असते, ती टाळण्यासाठी हा धर्मादाय आयुक्तांनी निर्णय घेतलेला होता। मात्र दुसरीकडे दुसरी बाजू पण आहे, या ठिकाणी ग्रामस्थ आणि जे पुजारी आहे त्यांचं जे म्हणणं आहे की अशा प्रकारे ज्या या पूजेला जर थांबवलं गेलं तर कुठेतरी जे भाविक मोठ्या संख्येने तुमच्यासोबत पुजारी दिसत आहेत, तर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांना विचारा, काय आता यावर त्यांची भूमिका असेल? ठेच पोचेल। अगदी बरोबर श्रुती, आपल्यासोबत पुजारी सुद्धा आहेत आणि ग्रामस्थ सुद्धा आहेत। आज दिवसभर या ठिकाणी बंद पाळण्यात आलेला होता। पुजारी आपल्यासोबत आहेत का? हा जो निर्णय झालेला तुमचं त्यातली काय भूमिका आहे? आमची इथली जी भूमिका आहे सर्व पुजारी मंडळाची ती अशी की इथं जो येणारा जो भाविक आहे, मुळात खंडोबा हे जे दैवत आहे हे कुलदैवत या प्रकारामध्ये मोडतं। त्याच्यामुळं इथं येणारा जो भाविक आहे तो नुसता दर्शनासाठी कधीच येत नाही। इथला जो येणारा भाविक आहे तो इथं कुलधर्म कुलाचार करण्यासाठी, म्हणजे त्यामध्ये पूजा असेल, अभिषेक असतील, जागरण गोंधळ असेल, तसेच नैवेद्य या विधींसाठी इथे येत असतो। आणि मुळामध्ये जी पूजा आहे त्रिकाळ पूजा ती 1-1 तासाचीच असते। त्याच्यामध्ये असे भाविक येताना आपले घरातले जे टाक असतात, कुलदेवतेचे टाक म्हणतात, ते घेऊन येत असतात। त्याच्यामुळं त्या त्रिकाळ पूजेत 1-1 तासात किती लोकांचे अभिषेक होणार आहेत आणि पाद्य जर पूजा केल्या तर ती गर्दी सगळी कंट्रोलमध्ये येते। पाद्यपूजा होणं हे आवश्यक आहे असं पुजाऱ्यांचं म्हणणं आहे। ग्रामस्थ सुद्धा आहेत। आज सकाळपासून मोर्चा काढला, तुम्ही निषेध केला, दुकानं बंद ठेवली, सभा सुद्धा घेतलेली, काय तुमचं म्हणणं आहे? की आता या मागचं आहे की बाबा जे विश्वासाने आपला मनमानी कारभार चाललेला आहे ह्यो थांबवावा आणि गावकरी आणि सगळ्या अख्ख्या गावाला विचारात घेऊन आणि मगच पुढचं काही करावं, नाहीतर याच्या विरोधात खूप मोठं तीव्र आंदोलन करण्यात येईल। तीव्र आंदोलन करण्यात येईल असं सांगतात। आपल्यासोबत काही महिला सुद्धा आहेत, काय तुमचं म्हणणं आहे या निर्णयासंदर्भात? कारण आमच्या विरुद्ध आहे ना ट्रस्टी आहेत ना, पूर्ण गावकऱ्यांनी निर्णयात घेत नाहीत। ते इथं समोर एक सांगतात आणि महाआयुक्तांपुढे एक सांगतात, तर त्यांनी तसं नाही केलं पाहिजे। पूर्ण गावकऱ्यांना त्यांच्या निर्णयात सामील केलं पाहिजे, सर्वांच्या समोर विचार मांडले पाहिजेत आणि मग निर्णय महाआयुक्तांनी घेतला पाहिजे गावकऱ्यांचा ऐकून। श्रुती, या ठिकाणी आपण बघतोय की देव संस्थान ट्रस्ट तसंच पुजारी आणि ग्रामस्थ यांच्यातला हा वाद या ठिकाणी बघायला मिळतोय। जे काही आता सध्या पूजेच्या संदर्भामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे, एकीकडे देवदेवनाथ ट्रस्ट किंवा धर्मादाय आयुक्त यांचं म्हणणं वेगळं आहे आणि पुजारी तसंच ग्रामस्थांचं म्हणणं वेगळं आहे। इथं 6,000 भाविक, साधारण 5 ते 6,000 भाविक दररोज खंडोबा रायाचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून देशभरातून येत असतात आणि तिथं कुठंतरी आता पाद्यपूजेला जर बंदी घातली तर मग पुढे काय, असा प्रकारचा प्रश्न या सगळ्यांसमोर उभा राहिला आहे। या पुढच्या काळात नेमकं काय ग्रामस्थ आणि पुजारी करणार आहेत या सगळ्या संदर्भात आता? अगदी
अगदी बरोबर आहे. या पुढे आता ते काय करणार हे पण पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज तुम्ही सभा घेतलेली, आता पुढे काय? कारण आज एक दिवस तुम्ही संप केलेला, बंद पाळलेला आहे. मुळात जे देवस्थानचं जे म्हणणं आहे की लिंगाची झीज होती, मुळात ही जी गंडोबाची जी पूजा आहे ती त्रिकाळ तर होतेच, हे सर्व विश्वस्तांना पण माहिती आहे आणि इथल्या ट्रस्टींना पण माहिती. आणि दरवर्षी इथं खंडेरायाला वज्रलेप केला जातो, त्याच्यामुळं लुकन हा वज्रलेप केला जातो. त्याच्यामुळं झीज जी म्हणतात ती अत्यंत खोटेपणाने त्यांनी माननीय धर्मादाय आयुक्तांपुढे सादर केलेलं आहे. आम्ही स्वतः पुजारी मंडळांनी एक तर दर रविवारी जे मंदिरातले अभिषेक होते ते स्वतः आम्ही बंद केले. रोज 1 ते 4 गर्दीमुळे जे अभिषेक होतात ते 1 ते 4 आम्ही स्वतःहून अभिषेक बंद केले. तसेच यात्रा काळात सोमवती असेल, चैत्र पौर्णिमा असेल, चंपाषष्ठी असेल, या यात्रा काळात जे होणारे अभिषेक आहेत ते आम्ही स्वतःहून बंद केले. त्याच्यामुळं आणि परत तुम्ही आता म्हणतात की अभिषेक ही करायचेच नाही, हा भाविकांवर पण अन्याय आहे. त्याच्यामुळं इथल्या विश्वस्तांनी पदावर राहण्याचा नैतिक जो अधिकार आहे त्यांचा गमावलेला आहे, तो अधिकार गमावलेला आहे. आता काय करणार? काय एक दिवस तर तुम्ही संप केला, पुढे काय? नाही, आम्ही काय करणार आहे आता? महाराष्ट्र शासनाचं हे जे महाराष्ट्र शासन आहे, जे शिवाजी महाराजांच्या नाव घेऊन सत्तेवर आलेलं आहे, त्या शिवाजी महाराजांच्या आईने आमचा न्यायनिवाडा केला होता. आपल्या TV 9च्या माध्यमातून आम्ही राज्य शासनाला एक अपील करतो, जजेस साहेबांना आम्हाला न्याय दिला, त्यांच्या नाव घेऊन तुम्ही सत्तेला, तुम्ही आम्हाला न्याय द्यावा. न्यायविधी खाते आता मुख्यमंत्र्याकडे, त्यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी आम्ही आपल्या माध्यमातून मागणी करतोय. सरकारने न्याय द्यावा असं म्हणतायत, काय तुम्ही पुढचे पावलं काय? आता आमची मान्य धर्मादाय आयुक्तांना विनंती आहे की आता जे आम्ही शांततेच्या मार्गात आंदोलन केलेलं आहे ते आमच्या नागरिकांना न्याय मिळावा यासाठी, तर इथून पुढं त्यांनी त्याची दखल घ्यावी आणि योग्य तो मार्ग त्यांनी काढावा. अन्यथा आंदोलन ह्याच्या पुढं आम्ही अजून तीव्र करू, जसे उपोषण असेल किंवा आज 1 दिवस बंद आहे, अजून 2 दिवस 3 दिवस बंद. फक्त भाविकांचं नुकसान त्यात होतंय आम्ही बंद केल्यामुळं, ते पण आम्हाला टाळायचं आहे. परंतु आमचे हक्क पण आम्हाला मिळले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. त्याचबरोबर आमची एक अशी भूमिका आहे की मार्तंड देवस्थान आणि कडेपठार देवस्थान हे पूर्णपणे वेगळं असावं, यांचा कारभार वेगळा असावा. यांना विलिनीकरण करण्याचा गावामध्ये तीव्र विरोध आहे. या ठिकाणी आपण बघतोय की एकंदरीतच ज्या परिस्थितीमध्ये आता सध्याची इथले ग्रामस्थांचं बघितलं तर अनेक मुद्दे या ठिकाणी येताना दिसत आहेत. काय तुम्ही सांगाल या सगळ्या संदर्भामध्ये? काय तुमचं मत आहे? मुळात धर्मादाय आयुक्तांनी हा निर्णय स्वतः दिलेला नाहीये, हा एक मूळ प्रश्न या ठिकाणी आहे. माननीय विश्वस्त मंडळ यांनी चुकीची दिशाभूल करून माननीय धर्मादाय आयुक्तांना चुकीची माहिती त्या ठिकाणी दिली आणि सांगितलं की बाबा हे वज्रलेप केलेला नाही आहे, इथं झीज होते आणि गर्दी वाढते, असा कुठलाही प्रकार या ठिकाणी नाही. मुळात पुजारी मंडळींनी त्या ठिकाणच्या मनाचा मोठेपणा दाखवला आणि त्या ठिकाणी गर्दीचं भान लक्षात घेतलं, गर्दी लक्षात घेतली आणि 1 ते 4 हा पूजेचा टायमिंग स्वतःच बंद केला. विश्वस्त मंडळाने त्याला काही सांगितलं नाही किंवा काही नाही, म्हणजे स्वतःच्या मनाने त्या ठिकाणी ते बंद केलं. रविवारचं पूजेचं आत जाण्याचं, लोकांना दर्शनाचं, रविवारी गर्दीमुळे ते बंद केलं, हे पुजारी मंडळींनी केलं. आता 1 दिवस तुम्ही संप बंद केलेला आहे, जेजुरी बंद केला, आता पुढे काय? जर तुमच्या बाजूने निर्णय आम्हाला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर येणाऱ्या लोकांचा आम्हाला हाल बघवत नाही. दुर्दैव असं की आमचे अधिकार आणि आमचे हक्क त्या ठिकाणी आम्हाला अबाधित ठेवायचे आहेत आणि त्यांची या ठिकाणी महाराष्ट्रात कुलदैवत असल्यामुळे पूजा अर्चा हे सगळं या ठिकाणी व्हावं असं आम्हालाही मनापासून वाटतं. आणि पण आम्ही आज हा इशारा दिलेला आहे, भविष्य काळात जर अशा प्रकारचे अन्याय आणि लोकांच्या मध्ये समाजामध्ये अराजकता माजवायचा जो प्रयत्न या ठिकाणी माननीय धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून जर विश्वमंडळी केला तर त्याला उत्तर देण्यासाठी मात्र आम्ही सर्व गावकरी एकत्र मिळून याचा बंदोबस्त. या ठिकाणी श्रुती बघितलं आपण, तीव्र भावना आहेत. सर्व गावकरी मिळून जर काही या संदर्भामध्ये निर्णय झाला नाही तर सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठं आंदोलन छेडलं जाईल असं स्पष्टपणे गावकरी मंडळ पुजारी या ठिकाणी सांगतात. श्रुती, राहुल, त्या ठिकाणी आज बंद पुकारण्यात आलेला होता. भाविक मोठ्या संख्येनं जेजुरीत दररोज येत असतात, त्यांचे निश्चितच हाल झालेले असणार. अगदी बरोबर आहे श्रुती. आज सुद्धा मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी आलेले होते आणि या ठिकाणी ज्यावेळेस जाहीर निषेध करत असताना एकीकडे जेजुरी गाव बंद केलेलं असताना पुजाऱ्यांनी वरती जे चालणारे वेगवेगळे विधी आहेत ते सुद्धा आज बंद ठेवलेले होते. म्हणजे जागरण गोंधळ असेल किंवा कुलाचाराचे असेल, अभिषेक असेल, त्याचप्रमाणे ते अशा वेगवेगळे जे विधी आहेत ते सध्या बंद पडलेले होते. त्याच्यामुळे जे भाविक आलेले होते मोठ्या संख्येने वेगवेगळ्या राज्यातून ठिकाणाहून इथं भाविक जे आलेले होते त्यांना पूजा मात्र करता आले नाही. खंडोबा रायाचं दर्शन
दर्शन त्यांनी घेतलं, मात्र ज्या पूजा त्यांना करायच्या होत्या त्या काही त्यांना या ठिकाणी करता आलेल्या नाही आणि दिवसभरात या ठिकाणी जेजुरीमध्ये बंद असल्या कारणाने त्यांची काही प्रमाणात हाल तर नक्कीच झालेले आहेत. निश्चितच. राहुल, एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासोबत जे आता मान्यवर होते त्यांनी उपस्थित केला की विश्वस्त मंडळाकडून धर्मादाय आयुक्त जे आहेत त्यांची दिशाभूल करण्यात आलेली आहे. का नेमकं त्यांनी असं केलं असावं, असं काय त्यांची भूमिका आहे? अगदी त्यांनाच आपण या संदर्भातलं विचारूया. तुम्ही आता जो मुद्दा उपस्थित केला की इथले जे विश्वस्त मंडळ आहे त्यांनीच धर्मदाय आयुक्तांची दिशाभूल केली आहे, असं करण्यामागचं कारण काय किंवा काय याच्यात? मी या कमिटीवर देवस्थान कमिटी मी विश्वस्त म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळे इथल्या कामाचा नेमका आज जे काय कामकाज चालतं त्याचा मला पूर्ण अनुभव आहे. आणि या ठिकाणी मी पुजारी वर्गातला एक प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी काम करतो. मला दोन्ही प्रकारच्या म्हणजे सिस्टीमच्या आत आणि सिस्टीमच्या बाहेर दोन्हीकडचं मला माहिती आहे. त्यामुळे निश्चितपणे मला ह्याच्यामध्ये ह्या विश्वस्त मंडळाचा कारभार करतानाची काय पद्धत पण म्हणजे कशामुळे हे सगळं केलं, काय याच्या मागचा उद्देश काय नेमका? मुळात एक जाती मनामध्ये एका जातीच्या विरोधामध्ये मनामध्ये तेढ निर्माण करून घेतलेली आहे. एक आढी त्यांच्या मनामध्ये निश्चित त्या ठिकाणी आहे आणि वारंवार माझ्याशी त्यांचं त्या विश्वस्त मंडळाशी बोलताना प्रत्यय यायचा मला, पण त्यांनी हे टोक घेतील आणि यांना अन्नापासून स्वतःच्या उपजीविकेपासून वंचित करतील ह्या टोकापर्यंत जातील याची मला कल्पना नव्हती. श्रुती, एक वेगळाच मुद्दा या ठिकाणी उपस्थित होता की स्थानिक जे राजकारण आहे त्याचा कुठेतरी इथं वास येतोय आणि त्याचमुळे इथल्या विश्वस्तांनी जे धर्मदाय आयुक्तांकडून नेमले निश्चितच मुद्दे लक्षात आलेले आहेत. धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी. यासह बुलेटिनमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची.